नसेल तर या योजनेचा विस्तार मी आता जाहीर करतोय। या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बाल कल्याणासाठी 3% निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येईल। यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याची साईज बघून 500 देखील रिक्षा तुम्ही तिथे घेऊ शकता। त्याच्यामध्ये 10% आपल्या डीपीसीचा निधी, 20% लाभार्थीचा निधी आणि 70% बँकेचा निधी। त्याला फ्युएल नाही, ही ई रिक्षा आहे। ह्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल काय भरावं लागत नाही, फक्त चार्जिंग करायचं। आणि तुमचं गाव समजा आता वाशिम जिल्ह्यामध्ये महत्त्वाची शहरं त्याच्यात किती लागतात ते पहा, नाहीतर उगीच रिक्षा आवाच्या सवा वाढून कुणाचाच धंदा सगळ्यांचा बसून टाका। त्याच्यामुळं त्या शहराचा आवाका बघून बाबा किती महिलांना रिक्षा दिल्या तर पहिल्या रिक्षाधारकांना पण त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही आणि ह्यांचाही व्यवसाय वाढेल। अशा पद्धतीनं त्या प्रत्येक पालकमंत्र्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि हे 10,000 तर ह्या 17 शहरांना त्या रिक्षा दिल्या जाणार आहेत। ह्याच्यातनं आमची महिला स्वयंपूर्ण होईल। तिला साधारण महिन्याचा खर्च मला वाटतं 6,500, महिन्याचा 6,500 म्हणजे 200 रुपये रोज तिला बाजूला काढून ठेवावे लागतील आणि तिला ह्याचा खर्च काहीच नाहीये डिझेल पेट्रोलचा। त्याच्यामुळे ही फार चांगली आणि पिंक रिक्षा म्हटल्यानंतर जर आमच्या मुली महिला रात्री उशिरा बसायचं म्हटलं रिक्षात तर पिंक आहे का, पिंक असल्यावर महिलाच ते चालवणार, महिलांना घेऊन जातील, सुरक्षित जातील, काही डोक्याला ताप नाही। अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना ही आलेली आहे। दुसरं सन्माननीय पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं की बाबा तुम्ही काहींनी सांगितलं 1,500 काय देताय, 5,000 द्या। अरे तुम्ही तर दमडा दिला नाही, कुठं 5,000 द्या म्हणता। त्यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते। का खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशात काय देणार आहे का, दमडी तरी देणार आहे का। आणि त्याच्यामध्ये मला बाबा तुमचं विशेष वाटतंय, तुम्ही सांगितलं, सांगतो ना, तुम्ही सांगितलं की आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही 1,00,000 रुपये देणार होतो। जयंतराव 1,00,000 रुपये म्हणजे वर्षाला 8.5 रुपये, 8,500 रुपये, सॉरी, महिन्याला 8,500 रुपये, वर्षाला 1,00,000 रुपये। आता हे साहेब जरा ऐका, अरे बाबा थांबा ना बाबा। त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस 1,500 रुपये देतोय वर्षाला, महिन्याला, आणि वर्षाला 15,000, 18,000, 18,000मध्ये तुम्ही विचार करा आपल्याला 46,000 कोटी रुपये खर्च येतोय। 2.5 कोटी रुपये, 2.5 कोटी महिला, म्हणजे हे जर आता बाबा काय सांगतात, आम्ही आल्यानंतर आम्ही 1,00,000 रुपये देऊ। थांबा ना, ऐका, तुम्ही इथं देणार म्हणून काल सांगितलंय, ऑन पेपर आहे, त्यामध्ये 8,500 रुपये महिन्याला द्यायचे म्हटल्यानंतर 1,00,000चा हिशोब काढला तर आपल्याला 2.5 कोटी रुपये लागतात। कुठं 2.5 नाही, 2.5 कोटी, 2.5 कोटीच ना, 2.5 कोटी। आपलं बजेट किती, अरे काहीतरी लोकांना पटेल असं सांगा। 2.5 कोटी, 1 मिनिट, आता थांबा ना, तुम्ही बोला ना, राईट टू रिप्लाय आहे ना, राईट टू रिप्लाय आहे ना। अध्यक्ष महोदय, मला माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सांगायचंय, मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला, मी कधी खोटं बोलत नाही, मी शब्दाचा पक्का आहे। अजित पवारचा वादा आहे, असा तसा वादा नाहीये। अध्यक्ष महोदय त्यांनी जे सांगितलं, विरोधी पक्षनेते होऊ द्या, दादांचं होऊ द्या, 1,00,000 रुपये महिन्याला, वर्षाला, त्याचा हिशोब काढला तर एक म्हणजे जयंतराव तुम्ही पण विचार करा। आओ यशोमती ताई, काल पृथ्वीराज बाबा तुमच्या समोर बसलेले उत्तर देत असताना म्हटले की आम्ही आता विधानसभेला देखील जाहीरनाम्यामध्ये आणणार आहे। मी रेकॉर्ड काढून दाखवतो। केंद्रातली योजना असेल, थांबा 1 मिनिट, केंद्रातली योजना असेल, केंद्रातल्या
अध्यक्ष महोदय, केंद्रातली योजना असली तरी हिशोब काढा. आपले 10% धरले आणि 100% महिला तिकडे